लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता 3,000 रुपये मिळणार की 1,500 रुपये मिळणार, त्याचबरोबर हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला असेल तर तुम्हाला पुढील हप्ता येणार का याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती तुमच्यासाठी असणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर देखील करा। तर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा 1,500 रुपयाचा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये आता लाडक्या बहिणींना येत्या 4 दिवसांमध्ये पूर्णपणे हा हप्ता वितरित केला जाईल। तुम्हाला जर अजून देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नसेल तरी देखील चिंता करण्याची कोणतीही गोष्ट नाही, कारण तुम्हालाही येत्या 3 दिवसांमध्ये हा हप्ता तुमच्या DBT लिंक बँक खात्यामध्ये वितरित केला जाईल। परंतु यामध्ये जर तुम्ही सर्व अटी व नियमांचे पालन केलेले असेल, KYC केलेली असेल तरच हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येईल। परंतु यामध्ये आता ज्या लाडक्या बहिणींनी अद्यापही KYC केलेली नाही अशा लाडक्या बहिणींसाठी आता KYC करण्याचा देखील पर्याय बंद झाला असून तुम्हाला KYC यापुढे करता येणार नाही। यामध्ये आता आधारमध्ये छेडछाड केलेल्या महिला लाभार्थी असतील तर त्यांचा हप्ता आता बंद केला जाणार आहे व त्यांना नोव्हेंबरचा हप्ता देखील मिळणार नाही। त्याचबरोबर पुढील हप्त्यासाठी जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर तुम्ही आता या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहात। त्याचबरोबर तुमचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला यापुढील हप्ता मिळेल। हा हप्ता मिळाला असेल तरी पुढील हप्ते बंद